शेवटी ह्या बाबूचा पाय काढावा लागला. डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही, खूप सडला आहे तो पाय आणि नाही. हे बघा, कधीतरी म्हणजे निदान आता हे डॉक्टर आम्हाला भेटले नाहीत वेळेवर, त्यांचे अपॉइंटमेंट असतात फिक्स. ते कुणालाही हे करून तर अशी करू शकत नाही. इमर्जन्सीला घेतातही, नाही असं नाही, पण तरी डॉक्टरांना आम्ही सांगितलं होईल तेवढा कमी काढण्याचा प्रयत्न करा, कारण तो काढावाच लागणार होता. तो सडला गेला होता. कारण जेव्हा लागलं त्याला तेव्हा तो घरी आलेलाच नाही. एकदा आलेला, त्याच्यानंतर गेला तो अगदी पाय चिंध्या झाल्या होत्या त्याच्या, अशा फक्त हाडं दिसायची. अशा कंडिशनमध्ये तो घरी आला. किती डॉक्टरांना फोन केले आम्ही, त्याचे फोटो पाठवले पायाचे. सगळ्यांनी सांगितलं 2-3 दिवस थांबावं लागेल. म्हणून शेवटी असं वाटलं की चला कुठे म्युन्सिपाल्टीत जरी थोडीफार त्याची सध्या होत असेल काही सुविधा तर करून घ्यावी. सहसा आम्ही जात नाही, असं म्युन्सिपाल्टीमध्ये आम्ही सहसा नाही जात, कारण माहिती आहे तिथे काही असे प्रॉब्लेम असले की सांगतात इथे नाही होणार, तुम्ही मुंबईला जा. काही म्हणजे सगळेच लोक मुख्य प्राण्यांवर एवढा खर्च करतात असं नाही आहे. करणारे त्यांची इच्छा असते करायची, सेवा करण्याची, पण त्यांना सुविधा मिळत नाही आहे. ती सुविधा जर आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जर सरकारने जर करून दिली तर खूप चांगलं होईल. तर निदान हे असं होणार नाही. त्याला अजून पण दुखतंय, चावा काढायला येतो तो. त्याला आम्ही ड्रेसिंगसुद्धा खूप खूप सावकाश करतो. म्हणजे विचार करा, दुखतंय बाबा, याचे करणाऱ्यांनी तर केले कर्म, बाकीचं आता परमेश्वराच्या हातात आहे, कुणाचा काय न्याय करायचा. पण आम्ही आमच्या ह्या 30 वर्षाच्या सेवेमधलं हे पहिलं मुका प्राणी असं आहे की आम्हाला त्याचा पाय काढावा लागला. म्हणून ते एवढा खर्च करून मला समाधान नाही मिळालं त्यात. कारण पाय जर त्याचा व्यवस्थित त्यांनी झाला असता ना तर ते कितीही पैसे गेले असते तर मला त्याचं काहीच वाटलं नसतं. पण असं वाटलं हा चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या कामासाठी पैसा गेला, चुकीच्या ठिकाणी चुकीच्या कामासाठी. आता त्याला पेन एवढा आहे, औषधं चालू आहेत. बघितलं आता चावा काढायला आला तो. म्युन्सिपाल्टीमध्ये जर गव्हर्नमेंटने आपल्या जर डॉक्टर जर असे ठेवले ना की निदान आठवड्यातून एकदा तरी कोणीतरी मोठे सर्जन यावे, जिथे जिथे गव्हर्नमेंटने केलेल्या सुविधा तरी काय होतो. शेवटी काय होतं की तिथले डॉक्टर अगदी स्वतःची क्लिनिक उघडून बसले आहेत बाहेर, तिथून सगळं सप्लाय तिथूनच होतं त्यांच्या तिकडे, आणि मग ते स्वतःचे प्रायव्हेट करून बसतात आणि मग म्युन्सिपाल्टीमध्ये ध्यान देत नाही. याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, पण नाही. आपले सरकार सध्या बिहार भवन बनवण्यामध्ये बिझी आहे. ते बनवतील तेव्हा बनवतील, पण ते सगळं करू शकतात. मराठी माणसांसाठी काय करता आहो तुम्ही, जे अगदीच बिचार ज्याच्याकडे काही नाही आहे पण ते त्यांचा जीव आहे मुख्या प्राण्यांमध्ये, त्यांच्यासाठी त्यांना काही करण्याची इच्छा आहे, नाही करू शकत ते, कारण पैसा नाही, सुविधा नाही. सुविधा जरी असत्या तर ते काहीतरी करू शकतील.
आता याच ठिकाणी जर माणूस असतं तर ते बोललं असतं ना का माझा पाय काढू, तो काय त्रास होतोय ते सांगितलं असतं. पण काय करणार, काय आमची मजबुरी होती, आम्हाला हौस नाही आली त्याचा पाय काढायची. जेव्हा तो असं 3 पायांवर चालतो तेव्हा ते पाहून खूप वाईट वाटतं. नव्हतं व्हायला पाहिजे असं आमच्या हातून काहीतरी, त्याच्या नशिबात होतं माहीत नाही. त्याचं वय झालं म्हणून आम्ही आणलं, चला आपल्या इथे आपण त्याची सेवा करूया. आणि इथे आल्यानंतर हे असं होईल माहीत नाही. माहीत असं तर कशाला आणलं असतं. पण आता खूप म्हणजे अक्षरशः तो असा पाय कुठे गेलाय असं 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 करून करण्याचा प्रयत्न करतोय, पण पायच नाहीये त्याचा. आम्ही पैशातही त्याच्यासाठी कुठेच कमी पडलो नाही. मी पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला पण तयार होते, पण नाहीच सांगितलं डॉक्टरांनी, काढावाच लागेल तो. भीती पण वाटते, त्याला जरा धक्का लागला की तो चावा काढायला येतो. आणि मांडीवर जर बसलं तर त्याच्या मनावर आहे, आता मनावर काय मिळालं असेल बिचारा. आम्हाला असं वाटतं की आमच्याकडून हे जे झाले हे ते माझ्यामुळे झाले, काय मी जर आणलं नसतं तर हे झालंच नसतं. आज त्याला जेव्हा जेव्हा ह्या परिस्थितीत मी पाहिल तेव्हा असं वाटेल की मी आणलं त्याला, त्याची सेवा करायला म्हणून आणलं होतं, पण माझ्या हातून हे लोक सांगतात तुम्ही अहो चांगल्यासाठीच आणलं ना, पण त्याच्या नशिबात असेल तुम्ही काय करणार आहे. तरी तुम्ही एवढे प्रयत्न करताय, दुसरं कोणी असं तर कुठेतरी सोडून दिलं असतं नाही. हे आमचं काय पाळलेलं नाहीये. परमेश्वराला एकच विनंती आहे, हे जेवणी कोणी केलं असेल ना, न्याय करा त्याचा. मला फक्त न्याय हवा आहे. न्याय मिळाला ना भरपूर झालं. वाईट वाटतं आता, हे असं बघूनच वाईट वाटतं. म्हणजे आता घरातून त्याने जाऊ नये, कारण कसं आहे 60% वजन मागच्या बाजूला असतं, 40% पुढे असतं. त्याच्यामुळे ते बॅलन्स जाताना जायची शक्यता आहे. कुत्रे पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे आज जवळजवळ 15 दिवसापासून त्याला घरामध्ये बंद करून ठेवलेला आहे. प्रयत्न करतोय बाहेर करण्याचा. खूप प्रयत्न केले पण निष्फळ ठरले, मला यश नाही मिळालं. अजिबात हात लावायला देत नाही येतो. मांडीवर येऊन बसला तरी त्याला खाली उतरवायची पण भीती वाटते. म्हणजे विचार करा किती त्रास असेल त्या प्राण्याला. अरे बच्चा, मी तुला नसतं आणलं ना तर बरं झालं असतं. खूप चूक केली मी तुला आणून, खूप मोठी चूक केली. बरोबर, सरकारला विनंती आहे, सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. सरकारला विनंती आहे, निदान म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यांमध्ये
त्यांच्यासाठी असे इमर्जन्सीसाठी डॉक्टर असू द्या, त्यांची सोय करा. कारण जे डॉक्टर आहेत त्यांचं जेवढं शिक्षण झालेलं आहे ते तेवढं करू शकतात, त्याच्या पलीकडे ते काही करू शकत नाहीत. बोलले डॉक्टर मला, ते पलीकडे नाही. आणि आपण त्यांना प्रेशर नाही टाकू शकत, ही सर्जनची कामं आहेत सगळी. तर असं जर सरकारने जर काही सुविधा करून दिली त्यांच्यासाठी तर खूप बरं होईल. बघूया आता त्याचा वय तर झालेलं आहे त्याचं, जेवढा दिवस आमच्याकडून अजूनही होईल आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. बाकी आता परमेश्वराच्या हातात आहे सगळं. त्याचं वय झालेलं आहे असं वाटत पण नाही. आम्ही एवढी खाण्याची पण त्याची काळजी घेतो. आता तो 9 वर्षाचा आहे. हे पिल्लू 2018ला आमच्या दारामध्ये आलं होतं, कोरोनामध्ये. सगळे सांगायचे मुक्या प्राण्यांना घरामध्ये घेऊ नका, पण काय झालं, कोरोनासारखा एवढा मोठा आजार हा माणसांना धडा शिकवण्यासाठी घडवून आणला निसर्गाने, देवाने, पण कोणीही त्यातून शिकलं नाही. कोणी काही शिकलं नाही. कोरोना मुक्या प्राण्यांना झाला नाही, तरी माणूस अजून माणसाने काहीच धडा घेतलेला नाही, म्हणून ही अशी कृत्य होतात. आणि ती कुणाला काही वाटत नसेल, पण आम्ही मुक्या प्राण्यांची सेवा करणारे आहोत, त्याच्यामुळे ते आम्हाला वाईट वाटतं. त्याला माहीत नाही, कधीतरी राग आला तर मी जवळ गेली तर मला अगदी असं पंचाने लांब ढकलतो. कदाचित त्याला सांगायचं असेल की तू माझा पाय काढलास. बोलता येत नाही, पण त्यांच्या भावना कळतात. जोपर्यंत आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत त्याची काळजी घेणार आम्ही. फक्त त्यांनी घर सोडून जाऊ नये. बंद करून करून कधीतरी काय होतात की जनावरं हायपर होतात जास्त बंद केल्यानंतर. बघूया काय होतं पुढे. सगळ्याच्या उठ कोणाला पण भीती वाटते. चल उतर खाली, भीती वाटते बाबा.